हाय, तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शनिवार, त्यासाठी मी आज बनवून घेत आहे साबुदाण्याची वडे. तुम्हाला तर माहीतच आहे, शनिवार असला की माझ्या मिस्टरांना उपवास असते आणि शनिवारी माझ्या स्वयंपाकाची सुट्टी असते. तर आज मी पण माझ्यासाठी असेच वडे बनवून घेणार आहे. आणि त्यासाठी मी छान मस्त अशा मिरच्या घेतल्या धुवून आणि त्याच्यानंतर त्याच्यात मी मीठ जिरं टाकून घेतलं आणि छान मस्त अशा ते आता बारीक करून घेणार आहे. आणि बरेचदा मी उसळ भगर असं करतो, तर ते आज म्हणाले होते की आज मस्त वडे कर. तर ते जायला होते ड्युटीवर, तर मी रात्रीचा साबुदाणा भिजू टाकला होता आणि तो सर्व साबुदाणा असा घेऊन घेणार आहे. आणि मी आलू पण सकाळीच उकडायला टाकले होते आणि आता आलू मी ते सर्व टाकून घेणार आहे आणि छान मस्त आता हे असं मॅश करून घेणार आहे. माझा पहिले तसा विचार चालू होता की बा आपण थोड्याचेच वडे बनवावं, जास्त बनवायचे नाहीत. तर मी असे आलू ठेवून दिले एक आणि थोडासा साबुदाणा ठेवून दिला. म्हटलं वडे राहू द्यायचे, बाकीच्याची उसळ करायची, काही थोडेफारच वडे करायचे. तर मी तसं करायचा काही विचार केला, पण ते आल्यानंतर ते म्हणाले की नाही, सर्व याचे वडेच करून टाक. तर ते पण मी त्याच्यात ॲड करून टाकलं, तो पूर्ण साबुदाणा आणि आलू पण. आणि ज्या मी मिरच्या काढून घेतल्या होत्या त्या मी आता याच्यात टाकून घेणार आहे. आणि ह्या मिरच्या आणि आणखीन थोडंसं वरतून जिरं आणि मीठ टाकायचं आहे मला. तर पाहू शकता, छान मी असं मस्त जाडसर अशा मिरच्या ह्या काढून घेतल्या आणि आता छान मस्त ते परत मिक्स करून घेणार आहे. आणि साबुदाणा जरा जास्त जसा भिजला होता, त्याच्यामुळे थोडंफार चिकट वाटत आहे, पण त्यात अजून शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिलेलं आहे. तर आता मी त्याच्यात वरतून असं शेंगदाण्याचं कूट पण टाकून देणार आहे. आणि हे जे शेंगदाण्याचं कूट असते ते मी आधीच काढून ठेवलेलं असते, म्हणजे कसं आहे वेळेवर पटकन घेऊन काही पण व्यवस्थित याच्यात टाकलं जाते. उसळ, गवारच्या शेंगा, कारलं वगैरे याच्यात. तर आधी काढून ठेवलं की थोडं काम बरं हलकं होतं आणि काही करायला पण बरं पडतं. तर छान मस्त आता मी असं साबुदाणा वड्यासाठी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि याच्यात मी आणखीन थोडंफार टाकणार आहे आणि छान मस्त असं आता याचा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे. आणि याच्यात मी थोडंफार आता हे टाकून घेणार आहे, लाल तिखट, कारण की याच्यात हे मिरच्या ज्या आहेत त्या कमी होणार असं वाटत आहे, तर त्याच्यामुळे मी ते लाल तिखट टाकून घेणार आहे. आणि छान मस्त असे तिखट वगैरे खूप छान लागतात. तर आता मी सर्व असं मिक्स केल्यानंतर आणि एक एक करून सर्व असे तळून घेणार आहे. वडे खूप छान झाले होते आणि खूप मस्त झाले होते. आणि आम्ही दोघांनी पण छान मस्त असं वडे खाऊन घेतले. आणि आता संध्याकाळी मी स्वयंपाक वगैरे करून घेणार आहे. तर संध्याकाळी काय बनवायचं याचा खूप जास्त असा प्रश्न पडलेला आहे. तर बघू आता संध्याकाळी काय बनवायचं. तर पण आज सकाळी तर आम्ही छान असे मस्त वडेच बनवून घेतलेले आहेत. बाकी पसारा पूर्ण मला आता आवरून घ्यायचा आहे. आता सर्व हे असं ठेवून देणार आहे आणि आता सर्व बाजूला ठेवून सर्व असं आवरून घेतलं. पाहू शकता, सर्व असं क्लीन केलं आणि नंतर मी असे वडे काढून घेणार आहे. ते आल्यानंतर गरमागरम असे वडे काढणार आहे. तर छान मस्त अशी गोल गोल वडे बनवून घेतले आणि लाल तिखट टाकलं होतं मी त्याच्यात. आणि छान मस्त अशी सर्व वडे मी पहिले खाली बनवून घेतले आणि नंतर एक एक करून सर्व असे. आज आहे 15 ऑगस्ट, स्वतंत्र दिवस. आज आपल्या भारताला स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज असं होतं माझा काही मेनू. आज मस्त असे वडेच बनवून घेतलेले आहेत आणि पाहू शकता खूप छान आणि खूप मस्त असे छान क्रिस्पी असे तळले गेलेले आहेत. आणि आता मस्त असे
वडे खाणार आहोत. वडे दह्यासोबत किंवा शेंगदाणा चटणीसोबत खूप छान आणि खूप मस्त लागतात. पण ते मी काही केले नव्हते, मी असेच वडे खाऊन घेतले होते. तर संध्याकाळी मी करून घेतले असं नारळ वडी, जे मी डीमार्टमधून नारळ आणलं होतं ते आज मी फोडून घेतलं होतं यांनी, आणि छान मस्त अशी मी याची आज नारळची बर्फी करून घेणार आहे, जी मागच्या वेळेस नारळ वडी केली होती तशीच. तर छान हे असं मस्त करून घेतलं. आणि संध्याकाळी असा काही माझा आज मेनू बनवून घेतला होता, बिट्ट्या, वरण, कारलं. आणि पाहू शकता माझ्या बिट्ट्या किती मस्त वाटत आहेत. तर अशा मी बिट्ट्या काही तळून घेतल्या, काही तशाच ठेवल्या. आणि नारळवडी, तर अशी माझी नारळवडी झाली आहे. आणि कारलं करून घेतलेलं आहे मी. आणि हे नारळाची चटणी, थोडीशी त्याची मस्त नारळाची चटणी केली, खूप छान मस्त झाली होती. तर संध्याकाळी असं मी बनवून घेतलेलं आहे सर्वच, खूप छान आणि खूप मस्त झालं होतं सर्वच. तर चला बाय, पुन्हा भेटूया एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.